मी अजून ड्रायव्हर शाबूत आहे की नाही, माझ्या हातामध्ये स्टेरिंग शाबूत आहे की नाही, गाडी मला चालवता येते की नाही, म्हणून चांगला 5 किलोमीटरचा फेरफटका मारून आणला त्यांना फिरवून. आता सुरळीत प्रवास झाला असं म्हटलंय. मला लायसन मिळणार आता. काही नाही, आनंद वाटला. चिपळूण डेपो करता आणखीन 5 म्हणजे आणखीन नाही, चिपळूण डेपो थोडा मागे राहिला होता, त्यालाही 5 गाड्या आज नवीन मिळाल्या. त्याचा आनंद म्हणून आम्ही राजकीय स्टेरिंग, राजकारणाची जी स्टेरिंग आहे वेगवेगळ्या दिसते, हलकटताना दिसते, गाडी वेगळ्या दिसते जाते. कसं समजेल त्याला ड्रायव्हर म्हणून? सध्या म्हणजे प्रवासाचे खड्डे असतात, राजकारणात विविध खड्डे. मी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान वजा विनंती करेन की योग्य माणसाच्या हातामध्ये जर या महाराष्ट्राचं स्टेरिंग दिलं तर महाराष्ट्र कुठे भरकटणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार तुमच्या मागे बसले होते, तुम्ही स्टेरिंग होती तुमच्या हातात त्यांची. शेवटी ते माझे सहकारी आहेत, त्यांचा हा मतदारसंघ आहे. मी या मतदारसंघाचा माजी आमदार आहे. अधिकारी मला सन्मानानं बोलवतात, परंतु एक प्रोटोकॉल म्हणून, एक सभ्यता राजकारणातली म्हणून शेवटी ते इथले स्थानिक आमदार आहेत, त्यांचा मान सन्मान हा राखलाच गेला. साहेब, विरोधी पक्षनेत्याची जी स्टेरिंग आहे यामुळे त्याला सरकारचे काही लोक घाबरत आहेत. ये डर अच्छा है मेरे लिए, बहुत उम्मीद. सुस्वागतम. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपल्या रत्नागिरी विभागातील चिपळूण आगारामध्ये आज आपल्या महामंडळाच्या स्वमालकीच्या BS6 वर्गाच्या 5 बसेसचा लोकार्पण सोहळा झाला. या लोकार्पण सोहळ्यासाठी आपल्या चिपळूण तालुक्यातील आपले 2 लाडके प्रतिनिधी उपस्थित होते. सन्माननीय आपले आमदार श्री शेखर सर आणि माननीय भास्कर शेठ यादव, तसेच आपल्या चिपळूण तालुक्यातील तहसीलदार साहेब लोकरे साहेब आणि बरीचशी प्रतिष्ठित वरिष्ठ मंडळी इथे उपस्थित आहेत. मी सर्वांचं या चिपळूण नगर प्रशासनातर्फे स्वागत करतो. आज आपण सगळेजण या BS6 वर्जन या ज्या गाड्या आपल्या आहेत, साध्या गाड्या, या लोकार्पण सोहळ्यासाठी आपण इथे उपस्थित राहिलात. मी सर्वप्रथम स्वागत सोहळ्याला मी इथे सुरुवात करत आहे. सन्माननीय आपले
ज्येष्ठ आपले आमदार भास्कर शेठ जाधव तरी सर्वप्रथम आपल्या आगार प्रशासनातर्फे मी सन्माननीय आमदार भास्कर शेठ जाधव यांचा शाळा स्लिपमधून सत्कार करत आहे. तर मी आघाडी साहेब दीपकदाजी सावंत साहेब यांना विनंती करतो की आपण सन्मानित लोकप्रतिनिधींचं स्वागत करायचं आहे. तुम्ही त्यानंतर आपले चिपळूणचे आमदार माननीय शेखर सर यांचा मी शाळा स्लिपवर व पुष्पगोटी देऊन सन्मान करण्याचे आगार व्यवस्थापक दीपकदाजी सावंत साहेब आपल्या शेखर सरांचा सत्कार करत आहेत. सन्माननीय तहसीलदार साहेब डोबळे साहेब, आपल्या चिपळूणचे तहसीलदार साहेब सन्माननीय डोबळे साहेब, सन्माननीय जयशेठ खाताचे साहेब आपण हे समोर येत आहे. सन्माननीय दशरथी जांभूळकर साहेब, दशरथी जांभूळकर सर, सन्माननीय सभापती निकम मॅडम, कांबळे मॅडम यांचा सुद्धा सन्मान होत आहे. तरी आगारचे आगार व्यवस्थापक वाहतूक निरीक्षक मॅडम यांना मी